ठाण्यातील घोडबंदर परिसरात एका उच्चभ्रू गृहसंकुलात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची चणचण निर्माण झाली आहे। तिथल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय। इथल्या रहिवाशांना दिवसाला तब्बल 5 ते 6 टँकर पाण्याचे मागवावे लागतात। त्यासाठी महिन्याला हजारो रुपये खर्चही करावे लागत असल्याची माहिती या इमारतीमधल्या रहिवाशांनी दिली। मग मालमत्ता कर भरण्याचा फायदा काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला। घोडबंदर परिसरात तयार होणाऱ्या नव्या इमारतींना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। ठाणे महापालिका प्रशासनाकडून पाणी मिळेल असंच उत्तर वारंवार देण्यात येतं, पण प्रत्यक्षात या आणि घोडबंदर रोडवर असलेल्या गृहसंकुलांना पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय। ठाण्यातल्या पाणी टंचाई विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित पवार यांनी आज एक अनोखं आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला। अभिजित पवार यांनी चक्क ठाणे महापालिका मुख्यालयात आंघोळ करून निषेध व्यक्त केला। मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच त्यांनी अंगाला साबण लावून आंघोळ केली। नजीकच्या काळात पाणी टंचाई दूर झाली नाही तर आपण महापालिका अधिकाऱ्यांना आंघोळ घालू किंवा त्यांच्या दालनाबाहेर स्वतः आंघोळ करू, असा इशारा अभिजित पवार यांनी दिला। ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये, पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे। 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत। सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत। जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे। पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा। मुंबईतल्या परळ परिसरात शोरमा स्टॉल एका इमारतीजवळ लावण्यावरून वाद झाल्याचा एक व्हिडिओ नुकताच